विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये चौथं प्रकरण आहे आणि ते आपलं शेवटचं लास्ट राहिलेलं आहे, अर्थनियोजन, हे शिकणार आहोत. ह्या प्रकरणामध्ये आपल्याला बघा काय काय शिकायचं आहे. पहिल्यांदा शिकायचं आपल्याला जीएसटी ची ओळख, त्याच्यानंतर जीएसटीचं गणन व इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे याच्यामध्ये कर बीजक, आणि चौथं शेअर्स, म्युच्युअल फंड आणि सीप. या सर्व बाबी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तुम्हाला माहिती आहे अर्थ, याचा अर्थ पैसा असा होतो. इथे आपल्याला अर्थचा अर्थ घ्यायचा आहे पैसा. त्या पैशाचं नियोजन कशा प्रकारे करतात म्हणजे अर्थनियोजन. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचा राज्यकारभार जर व्यवस्थित चालायचा असेल तर पैशाची आवश्यकता असते. आणि हा पैसा देश असेल, राज्य असेल, मग जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल, सगळ्यांचं वर्षाचं एक बजेट असतं. पैसे येणार कुठून आणि ते खर्च कसे करणार त्याला बजेट म्हणतो आपण. आणि हे बजेट प्रत्येक वर्षी मांडलं जातं. आणि हा जो पैसा, येणारा जो पैसा आहे, हा कराच्या माध्यमातून येत असतो. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये सध्या एकच कर प्रणाली चालू आहे, त्याला आपण जीएसटी असं नाव आहे. जीएसटी. आता जीएसटीचा अर्थ काय पहा. जीएसटी याचा अर्थ लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. वस्तू व सेवा कर असं याला मराठीत म्हणतात. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू आणि सेवा कर, हा जीएसटीचा अर्थ आहे. ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून आपल्या देशामध्ये सुरू आहे. तुम्हाला याच्यावर एक गुणाचा प्रश्न विचारला जातो, जीएसटी ही कर प्रणाली कधीपासून अंमलात आणली आहे. तर त्याचं उत्तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1 जुलै 2017 पासून जीएसटी ही कर प्रणाली अंमलात आणली आहे. याच्या अगोदर आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे कर होते. आता ते कर कोणकोणते होते हे आपण बघूया. बघा तुमच्या पुस्तकामध्ये एक छानसं चित्र पान नंबर 81 वर तुम्ही काढून पहा. एक छानसं चित्र आहे, ते मी काढण्याचा प्रयत्न करतो.
बघा याच्यामध्ये तुम्हाला दिले उत्पादन शुल्क, पहिला जो कर होता उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क, केंद्रीय अधिभार, केंद्रीय अधिभार, मूल्यवर्धित कर, ऐशाराम कर, करमणूक कर, जकात, केंद्रीय विक्री कर, अधिकचे सीमा शुल्क, विशेष थोडक्यात बघूया आपण. जीएसटी अंमलात आणण्याच्या अगोदर हे 11 प्रकारचे कर वेगवेगळे आकारले जात होते. उत्पादन शुल्क, सेवा कर त्याला सर्व्हिस टॅक्स म्हणतात, सीमा शुल्क, केंद्रीय अधिभार त्याला उपकरी असं म्हणतात, मूल्यवर्धित कर त्याला व्हॅट असं म्हणतात, ऐशाराम कर, करमणूक कर, जकात, केंद्रीय विक्री कर, अधिकचे सीमा शुल्क आणि विशेष सीमा शुल्क असे वेगवेगळ्या प्रकारचे कर. हे सर्व कर मिळून एकच कर प्रणाली जी अंमलात आणली गेली तिला आपण जीएसटी असं म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ही एकच कर प्रणाली, एवढे कर बंद केलेले आहेत आणि हे कर बंद करून एकच कर अंमलात आणलेला आहे आणि तो आहे जीएसटी. एक देश, एक बाजार आणि एक कर या संकल्पनेतून ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आणण्यात आलेली आहे. तर मग ह्याच्यामध्ये फक्त हे कर वगैरे लक्षात ठेवायची आवश्यकता नाहीये, पण हे सर्व कर बंद करून एकच कर संपूर्ण देशामध्ये अंमलात आणलेला आहे, त्याला जीएसटी असं म्हणायचं. मग ज्या व्यापाऱ्यांचं मागील आर्थिक वर्षाची उलाढाल ही 20 लाखापेक्षा जास्त असते त्या व्यापाऱ्यांना जीएसटी भरावा लागतो. या जीएसटी मध्ये 2 प्रकार आहेत. जीएसटीचे 2 भाग आहेत. बघा लक्षात ठेवायचं, जीएसटीचे 2 भाग आहेत. एक आहे सीजीएसटी आणि दुसरा भाग आहे एसजीएसटी.
सी याचा अर्थ सेंट्रल, सेंट्रल म्हणजे केंद्रीय. हा जो कर आहे तो केंद्र शासनाला मिळतो. आणि एस याचा अर्थ स्टेट, एस चा अर्थ स्टेट, सी चा अर्थ सेंट्रल, स्टेट म्हणजे राज्य. हा जो कर आहे SGST हा राज्य शासनाला मिळतो. या जीएसटी मध्ये दोन भाग आहेत, एक CGST आणि एक SGST. CGST हा जो कर आहे तो केंद्र शासनाला मिळतो आणि SGST हा जो कर आहे तो राज्य शासनाला मिळतो. सी चा अर्थ सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा याचा लॉंग फॉर्म आहे. स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा ह्याचा लॉंग फॉर्म आहे. याचे जीएसटीचे दोन भाग आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, CGST आणि SGST. आता याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं जे व्यापारी असतात त्यांना जीएसटी भरावी लागते. ज्या व्यापाऱ्यांची मागील वर्षाची आर्थिक उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त असते त्यांना GSTN ची नोंदणी करणं आवश्यक आहे. बघा, व्यापाऱ्यांसाठी GSTIN ची नोंदणी करणं आवश्यक असतं. ज्या व्यापाऱ्यांचा मागील वर्षाची आर्थिक उलाढाल ही 20 लाखापेक्षा जास्त असते त्यांना ही नोंदणी करणं आवश्यक आहे. आता हा GSTN याच्यामध्ये 15 अंक असतात. हाही प्रश्न विचारला जातो, GSTIN मध्ये किती अंक असतात? हा 1 गुणांचा विचारला जाणारा प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये 15 अंक असतात, हे लक्षात ठेवायचं. मागच्या वर्षी हे परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी पहिला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये हे 2 प्रश्न विचारले जातात. एक, ही कर प्रणाली कधीपासून अंमलात आणली? एक त्याचं उत्तर आहे 1 जुलै 2017. आणि दुसरा प्रश्न आहे GSTIN मध्ये किती अंक असतात? तर त्याच्यामध्ये 15 अंक असतात. आता याच्यामध्ये काय काय असतं पहा, जीएसटीच्या 15 अंकामध्ये. आता मी एक नंबर लिहितो, तुम्हाला त्याच्या अगोदर जीएसटीचा लॉंग फॉर्म सांगतो. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. बघा, जीएसटीचा अर्थ काय आहे, लॉंग फॉर्म काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे ओळख क्रमांक. जीएसटीचा ओळख क्रमांक हा व्यापाऱ्यासाठी असतो. आता याच्यामध्ये 15 अंक कसे असतात पहा. ह्या 15 अंकामध्ये पहिले 2 जे अंक असतात तो त्या राज्याचा सांकेतांक नंबर असतो. आपल्या महाराष्ट्राचा सांकेतांक नंबर हा 27 आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या व्यापाऱ्याने नोंदणी केली तर त्याच्या त्या 15 अंकामध्ये पहिली जे 2 अक्षर असतात, पहिले जे 2 अंक असतात ते 2 आणि 7, हा 27 हा त्या राज्याचा सांकेतांक. हा काय आहे? राज्याचा सांकेतांक. पहिली 2 अक्षर असतात. आता समजा मी माझा पॅन नंबर लिहितो, AZPA369G. याच्यामध्ये या पॅन मध्ये 10 अक्षर असतात.
हा त्या व्यापाऱ्याचा पॅन नंबर असतो. हा त्या व्यापाऱ्याचा पॅन नंबर असतो. आता राहिली 3 अक्षर, ते आपण 1Z5 असे लिहूया. हा नोंदणी अंक असतो. हा नोंदणी अंक आहे. त्याच्यानंतर हा सर्वांसाठी समान असा एक अंक असतो. आणि शेवटचा चेक सम डिजिट असा हा शेवटचा नंबर असतो. बघा, जो व्यापाऱ्याचा GSTIN ही जी व्यापाऱ्याने नोंदणी केलेली असते त्याच्यामध्ये 15 अंक असतात आणि ते कसे कसे असतात हे याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. पहिला जो अंक आहे तो राज्याचा संकेतांक, त्याच्यावरून त्या व्यापाऱ्याची नोंदणी कोणत्या राज्यामध्ये केलेली आहे हे कळतं. 27 असेल तर समजायचं त्याची नोंदणी महाराष्ट्रात केलेली आहे. तुम्ही कुठल्याही दुकानावर, जे तुम्ही कपड्याचं दुकान असू द्या, आणखी मोठं हॉटेल असू द्या, आणखी कुठलंही दुकान असेल त्याच्यावर समोरच्या बाजूला हा GSTIN आणि पुढे नंबर लिहिलेला असतो. तर तुम्ही कधी बाजारात गेलात तर कुठेतरी तुम्हाला हे असं बघायला मिळेल. कपड्याचं दुकान असेल किंवा मोठं भांड्याचं दुकान असेल, मोठा व्यापारी कुठलाही असेल, तर त्याच्यावर दुकानावर GSTIN आणि असे 15 नंबर लिहिलेला एक अंक लिहिलेला असतो. तो त्याचा नोंदणी क्रमांक असतो. आणि हे सगळं आपण, तुम्ही जर गेलात तर त्याची नोंदणी महाराष्ट्रात केलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तिथे 27 हाच अंक असेल. आता हा मी माझा पॅन नंबर लिहिला, म्हणजे पॅन मध्ये 10 अक्षर असतात. हो, त्या व्यापाऱ्याचा पॅन नंबर असतो. आणि त्याच्यानंतर नोंदणीसाठी हा एक अंक असतो. हा एक अंक सर्वांसाठी समान असतो. आणि हा चेक सम डिजिट, म्हणजे हा अंक जर का तो आपण कॉम्प्युटरवर त्याच्यामध्ये टाकला तर हा नंबर वैध आहे, व्हॅलिड आहे का नाही हे त्याच्यावरून कळतं. तर असं हे GSTIN ची माहिती आहे. हे तुम्हाला माहिती व्हावी याच्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. याच्यावर फक्त एकच प्रश्न लक्षात ठेवायचा, GSTIN मध्ये किती अक्षर असतात? तर त्याचं उत्तर आहे GSTIN मध्ये 15 अक्षर असतात. आता त्याच्यानंतर आपल्याला ही जी GST जी आकारली जाते ती सर्व वस्तूसाठी समान नाहीये. त्याचे 0%, 5%, 12%, 18% आणि 28% असे वेगवेगळे दर आहेत. हे जे दर आहेत ते वेगवेगळे आहेत, 0% पासून ते 28% पर्यंत. आता हे वस्तू आणि सेवा कर ह्याच्यामध्ये ज्या वेळेला ही कर प्रणाली अंमलात आणली गेली त्यावेळेला हे दर ठरवलेले आहेत. त्याच्यामध्ये मागे पुढे शासनाला वाटलं तर ते बदल करत असतात. काहींचा कमी करतात, काहींचा दर वाढवतात. आता ज्या वेळेला ही कर प्रणाली 1 जुलै 2017 रोजी अंमलात आणली त्यावेळेला कोणकोणत्या वस्तूवर आणि कोणकोणत्या सेवावर कसे कर होते ते तुम्हाला पुस्तकामध्ये दिलंय बघा. ज्या जीवनावश्यक वस्तू असतात आणि जीवनावश्यक म्हणजे सामान्य माणसाला ज्या मूलभूत गरजा असतात त्या भागवता याव्यात
याच्यासाठी त्या वस्तू आणि सेवावर हा 0% कर आकारला जाईल. आता ह्या कोणकोणत्या आहेत? अन्नधान्य याच्यावर 0% कर आहे, त्याच्यावर कोणताही कर आकारला जात नाही कोणत्याही अन्नधान्यावर. त्याच्यानंतर भाजीपाला, फळे, दूध, मीठ आणि मातीची भांडी, अगदी सर्व सामान्य माणसालाही देशामध्ये व्यवस्थित जगता यावं, त्याचं जीवन सुरळीत व्हावं, ह्याच्यासाठी शासनानं खबरदारी घेतलेली आहे आणि याच्यामुळे ह्या वस्तूवर 0% कर आहे. अन्नधान्य, दूध, फळे, भाजीपाला आणि मातीची भांडी याच्यावर कोणताही कर आकारला नाही. त्याच्यानंतर सेवा आहेत काही धर्मदाय संस्थांचे उपक्रम, पाण्याची वाहतूक, रस्ते आणि पुलांचा वापर, शिक्षण आणि आरोग्य, सार्वजनिक वाचनालय आणि शेती संबंधीच्या सेवा. अगदी गरीबातला गरीब माणूस सुद्धा देशामध्ये व्यवस्थित जगावा याच्यासाठी ह्या वस्तू आणि सेवा ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर कोणताही कर शासनाने आकारलेला नाही. त्याच्यानंतर 5% कर हा कोणकोणत्या वस्तूवर आहे बघा. याच्यामध्ये सामान्य वापरातील वस्तू असतात. LPG सिलेंडर याच्यावर 5% कर आकारला जातो. चहा ही काय माणसाची मूलभूत गरज नाही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. तेल, मध, फ्रोजन भाज्या, मसाल्याचे पदार्थ, त्याच्यामध्ये लवंग आहे, मिरी आहे, मिठाई आहे, ह्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर 5% कर त्यावेळेला आकारलेला आहे. त्याच्यानंतर सेवा कोणकोणत्या आहेत बघा. रेल्वे वाहतूक, बस वाहतूक, टॅक्सी सेवा, विमान वाहतूक, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लास असतात, इकॉनॉमिक क्लास आणि बिझनेस क्लास. तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक क्लासमध्ये हा 5% कर आकारला जातो. हॉटेल्सचे खाद्यपदार्थ आणि पेय या सर्व सेवावर 5% कर आकारला जातो. त्याच्यानंतर प्रमाण दर जे 12% आहेत, पहिला प्रमाण दर, त्याच्यामध्ये 12% कर कशावर आकारला जातो बघा. ग्राहकोपयोगी वस्तू जशा लोणी, तूप, सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रुट्स, भाज्या, फळापासून तयार केलेली लोणची, मुरांबा, जाम, जेली, चटण्या आणि मोबाईल, ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तूवर 1 जुलै 2017 रोजी केंद्र शासनाने 12% कर आकारलेला आहे. त्याच्यानंतर सेवा कोणकोणत्या आहेत बघा. छपाईची कामे, गेस्ट हाऊस, बांधकाम, व्यवसायाशी निगडीत सेवा, या सेवावर 12% कर आकारलेला आहे. त्याच्यानंतर प्रमाण दर दुसरा 18%. त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात बघा. मार्बल, ग्रेनाइट, परफ्यूम्स, धातूच्या वस्तू, संगणक म्हणजे कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV इत्यादीवर केंद्र सरकार 18% GST आकारतो. त्याच्यानंतर सेवा कोणकोणत्या आहेत बघा. कुरिअर सर्व्हिसेस, आउटडोअर कॅटरिंग, सर्कस, नाटक, प्रदर्शन, सिनेमा, चलन विनिमय, शेअर्स खरेदी विक्री याच्यावर केंद्र सरकार 18% GST आकारतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा, याचे 5 भाग आहेत. आता शेवटचा भाग आहे तो 28% GST कोणकोणत्या वस्तूवर आणि सेवावर आहे ते बघा.
आयशारामाच्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये मोटरसायकलचे पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉशर, एसी युनिट, वॉशिंग मशीन, तंबाखू उत्पादने आणि शीतपेये ह्या चैनीच्या वस्तू आहेत. त्याच्यावर शासनाने 28% जीएसटी आकारलेला आहे. आणि सेवा कोणते आहेत बघा, पंचतारांकित हॉटेल, 5 स्टार हॉटेल्स, अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, कॅसिनो, रेस कोर्स आणि IPL सारखे खेळ इत्यादीवर शासनाने 28% जीएसटी आकारलेला आहे. हे तुमच्या फक्त माहितीसाठी आहे. तुम्हाला हे कशाचं काही पाठांतर किंवा ह्याच्यावर कुठला प्रश्नही विचारला जाणार नाही. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यावर कमी दर असतात, आणि ज्या माणसाच्या ऐशारामाच्या वस्तू आहेत त्याच्यावर मात्र अधिक जीएसटी शासनाने आकारलेला असतो. याच्यामध्ये वेळोवेळी शासनाला वाटलं काही बदल करायचा आहे तर ते कराचा रेट आहे तो बदलतात. आता आपण ह्या जीएसटीचे आपण वैशिष्ट्य बघणार आहोत. याच्याबरोबरच आपण जीएसटीची वैशिष्ट्ये काय आहेत ही तुम्हाला काही परीक्षेमध्ये विचारली जात नाहीत, फक्त तुम्हाला माहिती पाहिजेत. याच्यासाठी आपण ही जीएसटीची वैशिष्ट्ये बघूया. आपण बघा, जीएसटीची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत. विविध अप्रत्यक्ष कर संपुष्टात आले. आता आपण पाहिलं 1 जुलै 2017 पूर्वी व्यापाऱ्यांना किंवा व्यक्तींना असे वेगवेगळे प्रकारचे कर जे द्यावे लागत होते ते सगळे बंद झालेले आहेत आणि एकच कर प्रणाली अंमलात आणलेली आहे. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आहे अप्रत्यक्ष कर सगळे संपुष्टात आलेले आहेत. त्याचबरोबर वस्तू व सेवाबद्दलचे वाद संपुष्टात आले. वस्तू आणि सेवा प्रत्येक सर्व वस्तूंचा आणि सेवांचा त्या टक्केवारीमध्ये त्या रेटमध्ये समाविष्ट केलेला आहे. मग याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्याच्या जे वाद व्हायचे त्याच्यावर रेट किती घ्यायचा त्याच्यावर किती घ्यायचा हा संपुष्टात आलेला आहे. याच्यामुळे तुम्हाला क्लिअर कट त्याच्यावर कळतं की ह्या वस्तूवर किंवा ह्या सेवावर एवढा कर घ्यायचा आहे. सर्व व्यापाऱ्यांची याच्यामुळे राज्यनिहाय तर व्यापाऱ्यांसाठी राज्यनिहाय नोंदणी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये तुमची जे देशामध्ये जे व्यापारी आहेत त्यांची प्रत्येक राज्यामध्ये नोंदणी केलेली आहे. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे GSTIN असणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या व्यवस्थित नोंदी ठेवून व्यवस्थित वेळेवर जीएसटीचा भरणा करावा लागतो. जे व्यापारी आहेत त्यांना त्याच्या नोंदी ठेवून जो वर्षाचा जीएसटी आहे तो वेळेवर भरणा करावा लागतो आणि त्याच्यामुळे शासनाचं जे कराचं प्रमाण आहे व्यवस्थित भरण्याचं आणि जो कर जमा होतो तो व्यवस्थित होतो. त्याच्यामुळे जीएसटी मुळे व्यवहारात पारदर्शकता आलेली आहे. आता कोणी व्यापारी कर बुडवू शकत नाही. त्याच्यानंतर ही कर प्रणाली साधी आणि समजण्यास सोपी आहे. त्याच्यानंतर हिच्यामध्ये करावर कर भरावे लागत नाही. एकच कर, एक देश, एक कर, एक बाजार असं याचं जे फीचर आहे त्याच्यामुळे करावर कर इथे भरावे लागत नाहीत. एकदा जीएसटी दिलं की मोकळा झाला व्यापारी.
वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी तुलना म्हणून गुणवत्तेत वाढ करू शकतात व्यापारी, आणि त्याच्यामुळे मेक इन इंडियाला जे आपल्या देशाची प्रगती करायची आहे, आपण जो महासत्ता, आपला देश महासत्ता करण्याच्या याच्यामध्ये आहोत, तर त्याला या कर प्रणालीमुळे गती आलेली आहे. ही कर प्रणाली तंत्रज्ञान आधारित केल्यामुळे त्वरित निर्णय घेण्यास मदत होते. वस्तू व सेवा करला दुहेरी मॉडेल आहे, म्हणजे केंद्र आणि राज्यासाठी एकाच वेळी समान कर आकारला जातो. बघा, जीएसटी मध्ये तुम्हाला सांगितलं मी दोन प्रकार आहेत, त्याच्यामध्ये दोन भाग आहेत जीएसटीचे, एसजीएसटी आणि सीजीएसटी. सीजीएसटी म्हणजे त्याच्यामध्ये केंद्राला तो कर मिळतो आणि एसजीएसटी मध्ये तो राज्याला कर मिळतो, आणि हे दोन्ही समसमान आहेत. 50% जो कर असतो तो केंद्र शासनाला मिळतो आणि 50% जो कर आहे तो राज्य शासनाला मिळतो. अशा प्रकारे ही कर प्रणाली, याला ड्युअल मॉडेल असं म्हटलेलं आहे. तर ही जीएसटीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला ही परीक्षेमध्ये वगैरे काही विचारली जात नाहीत, परंतु काय वैशिष्ट्ये आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. आता याच्यावर तुम्हाला काही गणित विचारली जातात, तर आपण ही सराव संच 4.1 मध्ये तुम्हाला काही गणित दिलेले आहेत, ते आपण बघूया. बघा, सराव संच 4.1 मध्ये मध्ये पहिलं जे गणित आहे, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. ते मेडिकलच्या दुकानाचं नाव आहे पावन मेडिकल्स, औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधावर जीएसटीचा दर 12% आहे, तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती असेल? हा एक तुम्हाला 1 किंवा 2 गुणासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. बघा, जीएसटीचा दर पहिला प्रश्न आहे हा, आणि पहिल्याचं उत्तर आपण लिहिणार आहोत. तुम्हाला जीएसटीचा दर दिलेला आहे 12%. जीएसटी बरोबर आहे 12%, आणि तुम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटीचा दर किती असेल ते काढायचे. सीजीएसटी, एसजीएसटी यांचे दर काढायचे आहेत. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी, जीएसटी मध्ये हे दोन्हींना समसमान प्रमाणात मिळतं. म्हणजे अर्धा भाग हा सीजीएसटी असतो आणि अर्धा भाग हा एसजीएसटी असतो. म्हणून याचं गणन असं करायचं, 1/2 गुणिले जीएसटी बरोबर 1/2 गुणिले 12 12ला 2 भाग द्या. हा सीजीएसटी आहे तो 6% आला. अतिशय सोपा आहे. जो सीजीएसटी असतो तोच एसजीएसटी पण सुद्धा असतो. मग ते पण असं लिहायचं, एसजीएसटी 1/2 गुणिले जीएसटी बरोबर 1/2 गुणिले 12, 2 भाग दिला, बेसक 12. असा बऱ्याच वेळेला विचारला जाणारा प्रश्न आहे 1 किंवा 2 गुणासाठी. सीजीएसटी 6% आणि एसजीएसटी सुद्धा 6%, परंतु तो असं कॅल्क्युलेट करायचं आहे, तुम्ही डायरेक्टली उत्तर लिहायचं नाही.
अतिशय सोपा असा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये दुसरा प्रश्न आहे बघा. एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल तर SGST चा दर किती असेल आणि GST चा दर किती असेल? बघा तुम्हाला दुसरा पण अतिशय सोपा असा प्रश्न आहे. CGST बरोबर 9% दिलेला आहे, तर तुम्हाला SGST किती आहे ते काढायचं आहे. त्याच्यानंतर GST किती आहे ते काढायचं आहे. फार काही असं याच्यामध्ये डोकं चालवावं लागत नाही. तुम्हाला माहिती आहे CGST बरोबर SGST दोघांचे दर सेम असतात. मग CGST चा दर 9% आहे तर SGST चा दर सुद्धा 9%च असेल. म्हणून इथे लिहा SGST बरोबर 9%. त्याच्यानंतर GST मध्ये दोन भाग आहेत, CGST आणि SGST, आणि म्हणून दुसरा जो भाग आहे GST बरोबर CGST अधिक SGST बरोबर 9 अधिक 9, 9 आणि 9 18, आणि टक्के लिहायला विसरायचं नाही कारण हा दर आहे. म्हणून GST बरोबर 18%. हा सुद्धा एक किंवा दोन गुणासाठी अतिशय सोपा असा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा. मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी रुपये 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GST चा दर 28% असल्यास कर बीजकात GST व SGST किती रुपये आकारला जाईल? बघा आता पेंटचे 2 डबे विकलेले आहेत. हा तिसरा प्रश्न आहे. पेंटचे 2 डबे विकलेले आहेत आणि एका डब्याची करपात्र किंमत 2800. करपात्र किंमत ही 2 डबे आहेत म्हणून 2 घेऊया आणि करपात्र किंमत आहे 2800. म्हणजे ही करपात्राची किंमत आहे 2800 ला 2 ने भाग द्या, ती येईल 5600 रुपये. ही करपात्र किंमत आहे. त्याच्यानंतर आपल्याला CGST आणि SGST किती असेल ते काढायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला GST काढावी लागेल. याच्यावर GST चा दर हा जो आहे 28% आहे. म्हणून करपात्र किंमत गुणिले GST चा दर आता करपात्र किंमत आहे 5600 गुणिले 28% रेट आहे. 28% याचा अर्थ 28/100 असं लिहायचं.
हे दोन्ही शून्य शून्य गेले. 56 ला 28 ने गुणा, 8 48 ला 8 8 4, 8 5 40 आणि 4 44, 56 112, बेसक 12 ला 2 हातचा 1, 2 पंचे 10 आणि 1 11. आणि आता यांची बेरीज करा. 8 6 5 1 म्हणजे 1568 रुपये हा जीएसटी आलेला आहे. आता ह्या जीएसटी मध्ये दोन भाग समाविष्ट आहेत, एक सीजीएसटी आणि एक एसजीएसटी. सीजीएसटी बरोबर 1/2 गुणिले जीएसटी म्हणजे 1568. याला 2 भाग द्या. 2 7 14, 2 8 16, तो आलेला आहे 784 रुपये. हा सीजीएसटी आलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे दोन्ही समसमान असतात, म्हणून एसजीएसटी बरोबर सुद्धा 784 रुपयेच येईल. अशा प्रकारे कॅल्क्युलेट केल्यानंतर तरी असे हे दोन गुणांची ही गणित आहेत. याच्यामधला पुढचा जो भाग आहे तो आपण नंतर बघूया. आज आपण जीएसटी ची ओळख बघितली. याच्यामध्ये तुम्ही दोनच प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. ही कर प्रणाली कधीपासून अंमलात आणली गेली, त्याच्यानंतर जीएसटीआयएन मध्ये किती अक्षर असतात, त्याची दोन्ही उत्तरं तुम्हाला सांगितली. ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आणली आणि जीएसटीआयएन मध्ये 15 अक्षर असतात. अगदी कायम फिट लक्षात ठेवायचं. याच्यापैकी 100% तुम्हाला एक तरी प्रश्न असेल. त्याच्यानंतर हे 2-2 1-1 आणि 2-2 गुणांचे आपण प्रश्न सोडवलेले आहेत. आजच्या या तासामध्ये जीएसटी ची ओळख पाहिली आपण. आणि तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मला द्यायची आहे, कारण मी 10वीचा वर्ग शिक्षक आहे किसननगरच्या 1 नंबरच्या शाळेमध्ये. परंतु अजून बरेचसे विद्यार्थी कॉल करूनही फॉर्म भरण्यासाठी येत नाहीत. 11 तारीख ही शेवटची तुमची बोर्डाचे फॉर्म भरायची तारीख आहे. तर ह्या तारखेच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन त्यांच्या फॉर्म भरायचे आहेत. धन्यवाद.